आम्हाला हे जे दूषित पाणी आहे म्हणजे नदीमध्ये जे सीवेज विदाऊट ट्रीट करता जे पाणी सोडलं जातं त्याच्यामुळे हे जलपर्णी वाढत जाते आणि इथे जवळपास 15,000 लोक राहतात. आणि जे पाणी जे आम्हाला नळाला येतं त्याला खूप असं म्हणजे त्याचा रंगही वेगळा असतो, हिरवळ असतो आणि प्लस त्याच्यामध्ये वासही येतो. आणि ह्याच्यामुळे जे लहान मुलं आहेत किंवा आमच्याकडे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या आरोग्याचा म्हणजे असं एक धोका निर्माण झालेला आहे, कारण हे दूषित पाणी पिऊन जसे आजार होण्याची शक्यता आहे. तर आयटी अभियान हो, नक्कीच हे आमचं दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण आम्हाला खूप म्हणजे आशा होता की जर आम्ही याच्या उच्चभ्रू टाउनशिपमध्ये राहतो तर पाणी हे तर मूलभूत गरज आहे आणि ती तर म्हणजे मिळण्यासाठी आम्हाला एवढा जो काही स्ट्रगल करावा लागतोय म्हणजे स्वच्छ पाणी ते पाहता तर हे खरंच आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. ऑफकोर्स जरूर जीवाशीच खेळतायत हे तर नक्की आहे. आणि काही लोकांना आत्ता समजत नाही आहे, पण थोडे दिवसांनी जेव्हा जास्ती त्रास व्हायला लागेल तेव्हा मग सगळ्यांना कळायला लागेल की दिस इज बेसिक द प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. का प्रशासन या गोष्टीला सिरियस घेत नाही असं तुम्हाला वाटतं? एकंदरीत ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचा आणि मूलभूत गरज आहे म्हणजे पाणी देणं ही काही मोठी गोष्ट नाही, मूलभूत गरज असताना सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. त्यांना बहुतेक वाटतंय की त्यांना असं वाटतंय की ठीक आहे जसं चालू आहे तसं चालू आहे. बेसिक प्रॉब्लेम त्यांना असं वाटतं आमच्या इथे ट्रीटमेंट प्लांट आहे तर त्यांना असं वाटतं काही झालं तरी हे ट्रीट करूनच पितात. बट अंडरस्टँडिंग इज की जितकं घाण पाणी येईल तेवढं ट्रीटमेंटला इश्यूज येतात. मग त्याच्यात जास्ती केमिकल्स घालून ते पाणी म्हणजे आम्हाला ट्रीट करून मिळतं आहे, पण तरीही म्हणजे त्याचे लेवल्स अचीव होत नाही आहेत काही कारणामुळे, कारण काय पाणीच इतकं खराब आहे. तर ते बेसिकली म्हणजे जोपर्यंत STP लागणार नाही तोपर्यंत या गोष्टी सॉल्व्ह होणारच नाहीत. जिल्हा परिषदेकडे आम्ही पाठपुरावा केला होता. PMRD मध्ये आम्ही तक्रार केली होती की हिंजवडीमध्ये STP प्लॅन्टची गरज आहे, कारण की जे पाणी आपण आता नदीमध्ये सोडतोय ते ट्रीट करून सोडलं गेलं पाहिजे. या पाठीमागे मान आहे, चांदे, नांदे तिकडे काही कंपन्या आहेत तर त्यांचं पाणी तसेच नदीमध्ये सोडलं जातं. तर त्यासाठी आम्ही PMRDकडे एक जागा मागितली होती की STP प्लॅन्ट करण्यासाठी. STP प्लॅन्ट करण्यासाठी हिंजवडी ग्रामपंचायत सक्षम आहे, परंतु DP प्लॅन हिंजवडीचा रद्द झाल्यामुळे PMRDकडे आत्ता जागा उपलब्ध नाही असं आमच्याकडे उत्तर येते. तर आम्हाला PMRDने लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी. हिंजवडी ग्रामपंचायत लवकरात लवकर STP प्लॅन्ट तयार करून ट्रीट करून पाणी नदीत सोडण्यास प्रयत्न करते. एक टोलवाटोली पुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग असेल, पाटबंधारे विभागाने तसं बघितलं तर इथून नदीतून पाणी उचलण्याची परमिशन दिलेली आहे. त्यामुळं पाटबंधारे खात्याने या मोठ्या एवढी ब्ल्युरिश टाउनशिप आहे या टाउनशिपच्या लोकांसाठी पाणी उचलण्याची परमिशन दिली आहे. तसेच इथल्या काही बिल्डर लोक आहेत यांनी ते ट्रीट करून लोकांना पाणी देण्याची अशी आमच्या ग्रामपंचायतकडून हरकत प्रमाणपत्र घेतले की या इथल्या लोकांना की पूर्ण पाणी पिण्याची देण्याची जबाबदारी आमची आहे. तर ती NOC दिल्यामुळे आम्ही त्यांना सांगितले की ही जबाबदारी तुमची आहे.